चालू असणारं केन उपनिषद असणारा तिसरा खंड आपण पूर्ण केला की कशा प्रकारे त्या ठिकाणी काय झालं, संपूर्ण देवता आणि असणारे दैत्य यांचा सातत्याने असणारा काय त्या ठिकाणी परस्पर विरोधी युद्ध आणि त्या युद्धामध्ये सातत्याने दैत्य आहेत म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांना प्रत्येक वेळेस विजय प्राप्त होत गेला आणि अशा प्रकारे विजय प्राप्त होत गेल्यानंतर त्यांच्यावर अपकृपा करण्याकरता आणि कोणती सद्वृत्तीच्या आहे देवता लोकच्या आहे त्यांचा विजय प्राप्त करून देण्यासाठी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां सांगितलं. साधू जे आहे साधूंचं रक्षण आणि वाईट शक्तींचा संहार करण्याकरिताच त्या अनुषंगानेच आहे. संभवामी युगोयुगे प्रत्येक युगामध्ये तसंच हे सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा काय आसुर दैत्य आणि देवता यांचं सातत्याने असणारं युद्ध त्याच्यामध्ये त्यांचा सातत्याने असणारा जय आणि म्हणून त्यांचं दमन करण्यासाठी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा संहार करण्याकरिता भगवंत काय प्रत्येक युगामध्ये मग सगळे जे काय आहे दशा अवतार असतील त्यानंतर 24 आहेत अनेक प्रकारचे अवतार आहेत. हे सगळे कशासाठी या सगळ्या अवतारांचं रहस्य काय सगळ्या अवतारांचं रहस्य तेच आहे. अव अधिक तृ धातू अव हा आहे तिथं अव आणि तृ न त्याच्यामधनं अवतार अव म्हणजे रक्षा करणार आणि तृ म्हणजे तारण करणारा दोन्ही अनुषंगाने म्हणजे काय त्या ठिकाणी अवतार या शब्दाची जर व्याख्या केली तर अतिशय सुंदर व्याख्या होते. अव उपसर्ग पूर्वक तृ तरती धातू अव म्हणजे काय रक्षा करणारा अवत्तमाम अववक्तारम अवश्रोतारम सांगितलं. हे भगवंता तू आमची रक्षा कर. त्यानंतर भगवंत रक्षा करतो कोणाची जे भक्त आहेत त्या भक्तांची भगवंत रक्षा करतो. आणि तृ तारण करणे मग तारण कोणाचं करतो जे ज्ञानी आहे. या संसार चक्रामध्ये ज्यांना कळलाय संसार काय आहे असा हा भव असणारा संसार अत्यंत दुःखमय संसारामधून असे जे ज्ञानी आहे की या संसाराच्या पहिलं तीराला जाऊ इच्छितात त्या ज्ञानींचं काय करतो भगवंत त्यांना त्यांच्यावर कृपादृष्टी विशेष करतो. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते सांगितलं. ज्ञानी भगवंताला अत्यंत प्रिय आणि म्हणून अशा प्रकारे त्याच्यावर कृपाज्ञाच्या दृष्टीने त्याला पहिलं तीराला घेऊन जाण्याच्या दृष्टीने त्याचं तारण करण्यासाठी सुद्धा काय करतात भगवंत त्या ठिकाणी अवतीर्ण होतात. म्हणून आता हे गीते कृष्णाचं स्वरूप जरी काही अनेक नाना विधती नटवलेलं आम्हाला असलं कृष्ण असा ते गोपिका असं हे सगळं परंतु कृष्णाचं प्रामुख्याने उपदेश काय गीता भगवंताची जे असणारा त्या ठिकाणी हा अवतार जो आहे कशासाठी तर हा जो अवतार आहे तर ज्ञान देण्यासाठी की कलयुगामध्ये नमे भक्त प्रणश्यती माझ्या भक्तांचा नाश होऊ नये अशा भक्तांचं तारण करण्यासाठी त्यांना ज्ञान देण्यासाठी काय आहे की त्या मार्गाने ज्या ज्या अनुषंगाने ज्याच्या प्रकृती जशी त्या प्रकृतीच्या अनुषंगानेच ते साधना करतात. आणि म्हणून अशा सगळ्यांचा असणारा मग गीतेमध्ये काय सगळ्याचं समाविष्ट आहे. सार आहे सगळ्या जेवढे मार्ग आहेत सगळ्या मार्गाचं सार काय सगळ्या मार्गाचं सार गीता आहे. सगळे जेवढे असेल ध्यान असेल भक्ती असेल ज्ञान असेल कर्म असेल कुठल्याही मार्गाने जा त्याच्यासाठी गीतेने सांगितलंय. साधना कोणती कर्मयोगाची साधना भक्तियोगाची ज्ञानयोगाची ध्यानयोगाची सगळ्या योगामधल्या असणाऱ्या साधना गीतेने या ठिकाणी सांगितलं. म्हणून हेच वास्तविक भगवंताचं हेच कार्य भगवंतांना करायचं. या कारणासाठीच कृष्णं वंदे जगद्गुरुं भगवान कृष्णाचा असणारा जन्म ह्या कारणासाठीच झाला की फक्त केवल नवे भक्त प्रणश्यती माझ्या भक्तांचा नाश होऊ नये म्हणून त्या ठिकाणी असणारा अवतार. म्हणजे अशा प्रकारे हा प्रत्येक युगामध्ये म्हणजे तेव्हा सुद्धा काय केलं तेच जे ब्रह्मता आहे म्हणून याला आपण कृष्णाला पूर्ण ब्रह्म म्हणतो. काय म्हणतो परिपूर्ण ब्रह्म. तसंच ते पूर्ण ब्रह्माने काय केलं या दोघांचं असणारं सातत्याने जय पराजय त्याच्यामध्ये असणारा दैत्यांचा सातत्याने जय आणि म्हणून त्या दैत्यांची हार करण्यासाठी देवतांमध्ये विशेष ऊर्जा प्रदान केली. एखादा अनुष्ठान करतो आपण एखादा युद्ध करण्याच्या अगोदर वगैरे काय करतात अनुष्ठान वगैरे काहीतरी आपण करत असतो. अनेक गोष्टी सिद्ध होण्यासाठी आपण अनुष्ठानं करत असतो. मग त्याने काय ते विशिष्ट शक्ती त्यामध्ये आविष्ट होते
आणि त्याद्वारा त्याने ते युद्धामध्ये काय होतात ते जय प्राप्त करून घेतात. तसं या ठिकाणी देवतांनी तो जय प्राप्त केला, पण कोणाच्या अनुषंगाने? ब्रह्माच्या अनुषंगाने जय प्राप्त करून घेतला. त्यांना वाटलं हा आमचा स्वतःचाच जय आहे, अहम भावना निर्माण झाली आणि म्हणून त्याकरता ती अहम भावना आहे ती कमी करण्याकरता मग आता काय केलं पाहिजे? यांना उपदेश केला पाहिजे. ठीक आहे, दैवी गुणसंपत्ती आहे, परंतु अजून अहम आहे, सगळं जाणतोय त्या ठिकाणी, परंतु काय किंचित अहम आहे. उपमन्यूची असणारी कथा त्या ठिकाणी काय सगळं जाणतो, शास्त्र वगैरे सगळं जाणतो, परंतु जे पाहिजे ते जाणलं नाही. तसंच तिथं देवतांचं झालं, सगळं जाणलं, विजय प्राप्त केला, अनेक गोष्टी माहिती आहेत, सत्प्रवृत्तीच्या आहेत, परंतु अहम. मग आता काय केलं पाहिजे? हा अहम आहे, हा अहम काढायचं काम केलं. गुरु काय करतात? गुरु बाकी काही करत नाही, तेवढाच जो अहम आहे तो अहम नाश करण्याचं काम, तोच उपदेश. उपदेश काय फार मोठा सांगत बसत नाही, अमुक झालं तमुक झालं. मग ती उपदेशाची असणारी जी महावाक्य आहे ती महावाक्य सुद्धा अत्यंत एका पदाचीच आहे. तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, बस संपला विषय. हेच तत्त्वम असी, ते तू आहेस. बस एवढा उपदेश केल्यानंतर त्याच्यावर श्रवण मन निध्यासना करेल किंवा परिपूर्ण अंतःकरणाची रचना असेल, शुद्ध अंतःकरण असेल, तर काय त्या ठिकाणीच त्याला उपदेश झाल्याबरोबरच अतिशय चांगल्या प्रकारे शेती संपूर्ण व्यवस्थित करून ठेवलेली असेल, नांगरून वगैरे कोळपून वगैरे व्यवस्थित ठेवली असेल, तर मग काय करायचं? फक्त बीजारोपण करून पाऊस पडला, ज्या क्षणी पाऊस पडला की झालं, दुसऱ्या सुगंध त्या मातीला आला, बस 4-5 दिवसामधनं त्याच्यामध्ये ते मोड जे आहे, जे काय आपण तिथं पेरलेलं आहे ते वर यायला सुरुवातच झाली, काही बाकी करायचंच नाही. तसं या ठिकाणी सुद्धा अंतःकरण असणार, अत्यंत शुद्ध त्याची असणारी रचना, सत्वगुण संपत्ती त्यामध्ये असेल, दैवी गुणसंपत्ती त्यामध्ये असेल, अमानित्व अदंबित्व हे सगळं असेल, परिपूर्ण असेल, सजातीय वृत्तींचा प्रभाव त्याच्यामध्ये नित्य असेल, तर काय होणार? काही करायचं, फक्त उपदेश मात्र. तेवढाच गुरु उपदेश करतो, बाकी काही करत नाही. त्या उपदेशाच्या अनुषंगाने ते पद जे आहे तत्त्वमसी महावाक्याद्वारे ते तू आहेस म्हणजे ब्रह्मपद जे आहे ते ब्रह्मपद तो काय करतो? तत्क्षणी श्रवण केल्याबरोबर त्याला काय होतं? मन उन्मनी भावाला जाणं, ही अत्यंत सिद्ध अवस्था. आणि ही अवस्था प्राप्त करण्यासाठी त्याला काय त्याच्या पूर्वी अनेक जन्माची असणारी साधना आहे. एक नाही, बहूनाम जन्मनामंदे ज्ञानवान नाम प्रपद्यते. बहूनाम जन्मनाम अंते सांगितले, गेला साधना करायला लगेच प्राप्त झाला असं होऊ शकत नाही. अनेक जन्म त्यासाठी लागतात आणि त्या अनेक जन्मामध्ये केलेल्या शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते. योगभ्रष्ट अशा प्रकारे त्या ठिकाणी तो काय पुन्हा त्या अत्यंत उत्तम कुलामध्ये तो जन्माला येतो आणि त्या ठिकाणी मग त्याला काय गुरु फक्त उपदेश करून तो जो आहे ते जे पद जे आहे ब्रह्मपद आहे ते आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो. आणि अशा प्रकारे आता हे देवता जे आहेत सत्वगुणाआधी सगळ्यांनी व्यवस्थित आहेत, परंतु जी अहमवृत्ती झाली निर्माण, त्या अहमवृत्तीचा नाश करण्यासाठी यांना सुद्धा आता काय केलं पाहिजे? उपदेश देणं गरजेचं आहे. आणि तो उपदेश जो आहे तो उपदेश काय या ठिकाणी जो असणारा चौथा खंड जो आहे त्या चौथ्या खंडामध्ये आता यक्ष त्या ठिकाणी गेला, तिरोधान पावला गेला आणि त्या ठिकाणी कोणती उमा असणारी जी आहे ते प्रगट झाले. आणि मग तिने काय केलं? इंद्र आला. इंद्र आता त्या ठिकाणी येतो, त्याने पण केला की मी कसं काय परत जाऊ, मी हे जाणल्याशिवाय आता जाणार नाही म्हणतोय. बाकीचे गेले तसेच न जाणता, परंतु मी तर या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि जर मी असाच जर परत गेलो तर काय होईल? संभाव्य जागेते ही मरणाद तिरिच्छते. त्या न्यायानं माझी अपकीर्ती होईल. गेला मोठा ब्रह्म जाणायला आणि काही नाही. आपण म्हणतो गेला होता मोठा आणि काय मिळाला तुला? काही नाही मिळालं. हात हलवत रिकामा आला. तसं म्हणतील हे सगळे. हा देवांचा राजा गेला ते ब्रह्म जाणायला आणि काय तिथं काही याला पाहिल्याबरोबर ब्रह्म अदृश्यच झालं. मग त्यापेक्षा ते दोघं तरी बरे, अग्नी आणि वायू त्यांच्याशी संवाद तरी केले. याला त्याच्याशी संवाद नाही, काही नाही, लगेच ते अंतर्धान. मग काय होईल? माझी अपकीर्ती. मग ती अपकीर्ती होऊ नये मग काय म्हणून त्या ठिकाणी जी आली उमा भगवती
तिने काय केलं, आता म्हटली याला उपदेश केला पाहिजे आणि म्हणून ती त्याला ठिकाणी असणारा इंद्राला त्या ठिकाणी उपदेश करते. तो उपदेश या चौथा जो खंड आहे त्या चौथ्या खंडाच्या द्वारे तो उपदेश या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काय म्हणतात पाहू. पहिला असणारा चौथा खंडातील मंत्र केनोपनिषद चौथा खंड पहिला मंत्र. काय म्हणतो पहिला मंत्र. सारम्येति होवाच ब्रह्मणो वा एतद्विजयमयी यद्धमिति ततो हवै विदांजगार ब्रह्मेति. की अशा प्रकारे काय त्या विद्यादेवीने त्या ठिकाणी जी उमा त्या ठिकाणी प्रकट झाली, त्या उमेने काय केलं, अशा प्रकारे ती जी उमा होती त्या ती विद्येचीच असणारी देवी अलग लक्ष्मण. अशा प्रकारे ती विद्यादेवीने स्पष्टतया सांगितले. त्यांनी सांगितलं त्या देवीने कोणाला, आता इंद्राला उपदेश करायचा, इंद्राला ते जाणून घ्यायचंय. ते जे पद होतं त्या ठिकाणी अदृश्य झालं. अत्यंत काय विद्युतलता समान होतं. सहस्र सूर्य एकदम उगावेत एका ठिकाणी उगावेत तर त्याप्रमाणे ते पद होतं. ते काय अशी जिज्ञासा प्राप्त झाल्यानंतर तिने सांगितलं सा ब्रह्मेती होवाच. काय ब्रह्मणो वा एतद्विजये. ते जे काय आहे तुम्हाला हा जो काय विजय प्राप्त करून दिलेला आहे स्पष्ट सांगितलंय ते काय, हे ब्रह्मच आहे. ते जे पद होतं ना त्या ठिकाणी तू ज्याला म्हणतो अत्यंत विद्युत समान होता, अत्यंत सहस्र सूर्य एका वेळेस नभामध्ये उगवावेत त्याप्रमाणे ते दिसत होतं. मग ते काय होतं तर ते ब्रह्मच होतं. ते सांगितलं काय, त्या विद्यादेवीने स्पष्ट या सांगितले हे ब्रह्म आहे. तुम्ही ब्रह्माच्या विजयामध्ये अशा प्रकारे महिन्वित झालेला आहे. आणि तुम्ही जे काय आहे तुम्ही हे सगळे जे म्हणताय ना काय ब्रह्मणो वा एतद विजय महीयध्वमिधी ततो है विधांचकार ब्रह्मेधी. तुम्ही हा काय विजय जो प्राप्त केलेला आहे ना हा कोणामुळे प्राप्त केला तर ते जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या मुळेच तुम्ही हा विजय प्राप्त करून काय झालं महिन्मान्वित झाला. हा तुमची कीर्ती जी आता आलेली आहे ना तुम्हाला महिन्मान्वित म्हणजे त्या ठिकाणी कीर्ती प्राप्त. एखादं काय जे आहे जसं असणारे ते सगळे सदस्य जे आहे इलेक्शन जिंकल्यानंतर काय होतात महिन्मान्वित होतात, त्यांना कीर्ती प्राप्त होते. मी आमदार झालो, मी खासदार झालो, मी अमुक झालो. तसं आता जो तुम्हाला हा विजय प्राप्त केला आहे तुम्ही काय त्रैलोक्यावर आता सगळ्यांच्या अधिपती तुम्ही झाला. मग हा जो विजय तुम्ही प्राप्त करून केलेला आहे हा कोणामुळे त्या ब्रह्मामुळेच प्राप्त केलेला आणि त्याच्यामुळेच तुम्ही आज या पदाला आलेला आहात आणि महिन्मान्वित झालेला आहे असे सांगतात. तेव्हापासून इंद्राने हे जाणले ब्रह्म कसे आणि मग त्यामुळे इंद्राला त्या ठिकाणी ज्ञान केलं. हे जे काय सगळं जे आहे हे ब्रह्माची असणारी महिमा आहे. आमचं काही नाही, आम्ही काय निमित्त मात्र आहे. हो आपण तसंच आहे, आपण सगळे निमित्त मात्र आहे, आपण काही करू शकत नाही. मग काय निमित्त मात्र आपण आहोत. मग करता करविता तो परमेश्वरच आहे. त्याच्या विना चाले हे शरीर. कोणाची या सत्य कोण बोलवी तो हरिविना. सांगितलं त्या ठिकाणी शरीर सगळं जे काय आहे हे सगळं परमेश्वराच्या सत्तेनेच चाललंय. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. जी शक्ती आहे ती शक्ती कोणाची, ती ब्रह्माची शक्ती. ईशास्मात्वा तत्त्वते. कोणाची शक्ती, ब्रह्माची. भीषोदेति सूर्य. हा सूर्य चंद्र सगळे आपापल्या वेळेमध्ये कार्यान्वित होतात. हे ह्याच्या मागे असणारी शक्ती कोणाची आहे, मग ही शक्ती आहे ब्रह्माची. ते सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे त्या उमेने कोणाला त्या इंद्राला उपदेश केल्यानंतर इंद्राने जाणलं काय की ते ब्रह्मच आहे. जे त्या ठिकाणी जे तत्त्व प्रकाशित झालेलं होतं ते दुसरं कोणीही नसून ते तत्त्व जे आहे ते तत्त्व म्हणजेच ब्रह्म. अशा प्रकारे पाहू काय म्हणतात आचार्य भाष्यामध्ये म्हणतात उमारूपी जी पार्वती तिने इंद्रास सांगितले. ती उमा जी आहे तिने काय केलं त्या ठिकाणी इंद्राला म्हणली. काय म्हणली उमा इंद्राला सांगितले तू जे तेज पाहिलेस ते ब्रह्म म्हणजे ते ईश्वर आहे. तू जे तेज त्या ठिकाणी पाहिलंस ना त्या ठिकाणी ते तिरोभूत झालं तू गेल्याबरोबर तर ते तेज म्हणजेच कोण होतं, तेच ब्रह्म म्हणजे ईश्वर. त्या परमेश्वराने सर्व दैत्यांना जिंकले आणि तो जो परमेश्वर ते जे ब्रह्म होतं तो ईश्वर होता. त्याने काय ह्या सर्व दैत्यांना काय केलं त्यानेच जिंकले. तुम्ही केवळ निमित्त होता. तुम्ही त्या ठिकाणी केवळ निमित्त मात्र. अलग लक्ष्मण त्या ठिकाणी काय म्हणतो अर्जुन काही नको तुझी एक अक्षौणी सेना नको काही नको. माझ्याकडे कमी असले तरी चालेल 7 अक्षौणी 8 नसली तरी चालेल पण भगवंता काय तुम्हीच मला पाहिजे. का यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुतरा तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्म. ज्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान आहे ना त्या ठिकाणी विजय निश्चित आहे. हे आपल्या जीवनाचं सुद्धा हे सूत्रच पाहिजे की आपण जे आहे सगळ्याची साधना आहे जे काय आहे हे भगवंताची कृपा भगवंताचं अधिष्ठान
आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्या अनुषंगानेच ही आमची वाटचाल चाललेली आहे. यत्र योगेश्वर म्हणून त्या ठिकाणी कृष्ण म्हणतात. काहून अर्जुन म्हणतो मला बाकी कोणीही नको, हे भगवंता काही नाही घेतलं तरी चालेल, म्हणतो मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही, काही घेणार नाही, फक्त 2-4 चांगल्या गोष्टी तुला सांगेल, त्याच्या व्यतिरिक्त मी काही करणार नाही. पाहिजे तुझा रथ चालवेल, नाही तर तू म्हणशील युद्धाला चल, हातामध्ये शस्त्र धारण करा, सुदर्शन चक्र धारण करा, हे काही होणार नाही. मी शांतपणे रथामध्ये बसून तुला 2 न्यायाच्या गोष्टी सांगेल, तेवढंच कर. अर्जुन म्हणतो काही हरकत नाही भगवंता, त्या न्यायाच्या गोष्टीत आम्हाला विजय प्राप्त करून देणार आहे. कारण का मला निश्चितपणे माहिती आहे काय तुम्ही आमच्या बाजूला आला की भगवंताचं, म्हणून या ठिकाणी सुद्धा भगवंताचंच अधिष्ठान आहे. भगवंताचं अधिष्ठान त्या ठिकाणी निर्माण झालं की त्या ठिकाणी विजय हा स्वाभाविकच आहे, खेचून आणण्याची गरज नाही. स्वाभाविक निसर्गतः भगवंत ज्या ठिकाणी उभे राहिले त्या ठिकाणी सगळं ऐश्वर्य, समग्र यश, श्री, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या आप त्या ठिकाणी भगवंताच्या प्राप्त होतात. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा काय झालं, त्या ब्रह्माचा हा विजय म्हणतो. ब्रह्मा काय म्हणते इंद्राला, तुम्ही जरी म्हणत असला तरी तुम्ही कोण आहे, तुम्ही केवळ निमित्त मात्र होता, निमित्त मात्र आहे तुम्ही सगळे. तसं त्या ठिकाणी सुद्धा हे सगळे कोण आहे, सगळ्यांना निमित्त मात्रम भवसव्यसाचिन सांगतात की सगळं रूप पाहिल्यानंतर त्या ठिकाणी अगदी सेम असंच की काय करायचं. मग अर्जुनाने प्रश्न केला म्हणतायत काय, कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृत्ता लोकान समाहर्तु इह प्रवृत्ता ऋतेपि त्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनीकेषु योधा. आज कालच म्हणून आलोय, मग तू काय निमित्त मात्रम भवसव्यसाचिन, तू निमित्त हो, तू काही करू नकोस. जे मला करायचंय ते मी पूर्वीच करून ठेवलंय. ते सगळे जे आहे ज्यांना कधीच मी काय केलंय, त्यांचा स्वाहाकार करून घेतलेला आहे, हे कोणीही आता परत जाणारच नाही. अशा प्रकारची रचना पूर्वीच मी करून ठेवलेली आहे. मग तुला निमित्त केलंय मी फक्त या ठिकाणी. तसं इथे सुद्धा काय झालं, देवता फक्त निमित्त मात्र, जय भगवंताचा ब्रह्माचा जय आहे, तुम्ही मात्र केवळ निमित्त होता. त्या विजयामुळे तुम्हास मोठेपणा आला, तुम्हास व्यर्थ मिथ्याभिमान झाला. परंतु तुम्हाला जो मोठेपणा आता प्राप्त झालेला आहे ना, जो तुमच्यामुळे नाही तर त्या विजयामुळे तुम्हाला हा मोठेपणा प्राप्त झालेला आहे. आणि मग काय झालं, तुम्हास व्यर्थ मिथ्याभिमान झालेला आहे. आपण तुम्हाला काय झालं, तुम्हाला खोटा आपलं उगीच तुम्हाला वाटायला लागलं. काय वाटायला लागलं की आम्हीच काय केलं, या संपूर्ण कोणाला, या संपूर्ण दैत्यांना आम्हीच त्या ठिकाणी जिंकला आहे, आम्ही दैत्या जिंकल्या आहे आणि आमचाच तो पराक्रम आहे. अशा रीतीने उमा वाक्यापासून इंद्राला ब्रह्माचे ज्ञान झाले, स्वतंत्रपणे झाले नाही. आचार्यवान पुरुषो वेदः. आणि म्हणजे अशा प्रकारे उमाने ज्यावेळेस सांगितलं की उमाचे जे वाक्य आहे, तिने जो उपदेश केला की ते जे होतं ते ब्रह्मच होतं आणि त्याच्यापासूनच तुम्हाला काय झाला, हा विजय प्राप्त झाला. आता तुम्ही मिथ्या अभिमान करू नका की आम्ही जिंकलो, हा विजय तुमचा नाहीच, हा त्या ब्रह्म त्या सत्शक्तीचा हा संपूर्ण विजय आहे. तस्माद्वा एते देवा अतिथिरान्मिवान्यान् देवान् यदग्निर्वायुरिन्दस्ते हेनन्नेदिष्टं पस्पर्शु ते हेन प्रथमो विदाञ्जुगौर ब्रह्मेति. तस्माद्वा इंद्रो अतिथिरान्मिवान्यान् देवान् स हेनन्नेदिष्टं पस्पर्श स हेन प्रथमो विदाञ्जुगौर ब्रह्मेति. आणि अशा प्रकारे उमेने काय इंद्राला उपदेश केल्यानंतर काय होतं, त्यानंतर तस्माद्वा एते देवा, त्यानंतर काय झालं, कारण त्यानंतर येते देवा म्हणजे हे बाकीचे राहिलेले कोण, त्यानंतर कारण अग्नी, वायू व इंद्र काय या देवतांद्वारे अत्यंत जवळून ब्रह्माचा स्पर्श घे. हे सगळे ह्या सगळ्यांना ब्रह्माचा काय झाला होता, त्या ठिकाणी सत्संग प्राप्त झाला. जवळ गेले, या दोघांनी वार्तालाप केला. इंद्राला काहीच करता येणार, पण इंद्र तिथपर्यंत गेला. म्हणून हे 3 देव होते, अग्नी, वायू व इंद्र, या देवतांद्वारे अत्यंत जवळून ब्रह्माचा स्पर्श केला होता व त्यांनीच त्या ब्रह्माला पहिल्यांदा पाहिले होते असे जाणले होते. म्हणून ते अन्य देवतांपेक्षा श्रेष्ठ ठरले. आणि म्हणून इतर देवतांपेक्षा काय झाले, हे जवळ ठरले. कारण यांनी काय, या दोघांनी साक्षात त्याच्याशी काय झालं, संवाद साधला होता. त्या यक्षाशी कोण होता हे माहिती नाही, परंतु त्याचा सत्संग यांना प्राप्त झाला होता. आणि इंद्र तिथेपर्यंत गेला आणि गेल्यानंतर तिरोधान झाला. म्हणजे 3 देव आहेत, या 3ही देवांना त्या ब्रह्माचा सत्संग त्या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळे हे 3 देव जे होते हे इतर देवतांपेक्षा काय झाले, श्रेष्ठ दर्जाचे ठरले. आणि म्हणून
तस्मात् वा इंद्रो अतिरान्वान्यान् देवांस य देवांस हेनन्नेदिष्टं तस्पर्शोस हेनत्व विधानचकार ब्रह्मेति अशा प्रकारे त्यामुळेच इंद्रच अन्य देवतांपेक्षा श्रेष्ठ ठरला, कारण त्यानेच त्याला अत्यंत जवळून स्पर्श केला. इंद्र अत्यंत जवळून त्याने त्याला स्पर्श केला म्हणून या दोघांपेक्षाही इंद्र श्रेष्ठ ठरला. त्यानेच पहिल्यांदा हे ब्रह्मा आहे असे जाणले, आणि दुसरं काय, त्यानेच त्या ठिकाणी थांबून इंद्रानेच पहिल्यांदा हे ब्रह्मा आहे हे जाणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. ज्या अर्थी अग्नी वायू आणि इंद्र आदी देव हे ब्रह्माशी संवाद दर्शन वगैरे कार्यांमुळे ब्रह्माच्या समीप गेल्यामुळे ते इतर देवांपेक्षा ऐश्वर्य आदी गुणांनी श्रेष्ठ झाले. हे सगळे जे हे तिघं अग्नी वायू आणि इंद्र इतरां देवांपेक्षा यांना काय ब्रह्माचं सानिध्य प्राप्त झालं, सत्संग प्राप्त झाला. आणि मग काय झालं, ब्रह्माचा सत्संग संवाद प्राप्त झाला. त्यामुळे हे इतर देवांपेक्षा ऐश्वर्यादी गुणांनी श्रेष्ठ झाले. यांना साक्षात त्याचा संग प्राप्त झाला ना, म्हणून हे श्रेष्ठ झाले. आणि त्या देवांनी सर्वांतरतम अत्यंत प्रियते असे जे ब्रह्म सगळ्यांच्या अंतरात्मामध्ये असणार ते ब्रह्म आहे. ते ब्रह्म त्याच्याशी संवादिकांनी प्रथम त्या ब्रह्मात जाणून घेतले, आणि मग त्यानंतर यांनी ते जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व यांनी जाणून घेतलं. आणि म्हणून ते श्रेष्ठ त्या सर्व देवांपेक्षा उमा वाक्यावरून इंद्राला प्रथम ज्ञान झाले, नंतर इंद्राकडून ते इतर देवतांना ते ब्रह्म समजले, आणि म्हणून इंद्र हा सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ झाला. म्हणजे अशा प्रकारे हे तीन देव श्रेष्ठ. या तिन्ही देवांमध्ये पुन्हा इंद्राला हे गेले पण यांना ज्ञान नाही झालं, तिथपर्यंत जाऊन आले पण कुठे हे कळलं नाही, कोण हे कळलं नाही. अलग आदिपरिचयात कधी कधी अवज्ञा सुद्धा होते. आपल्याकडे शास्त्र म्हणतं आदिपरिचयात अवज्ञा संततगमनात निरादर हा. आदिपरिचय एकदा माणसाचा झाला की त्याची काय होती, अवज्ञा होती. एखाद्याच्या घरी तुम्ही दररोज गेला की काय होते, संततगमनात निरादर हा, तुमचा आदर होत नाही. पहिल्यांदा एकदा गेला तर सगळं होईल आतिथ्य तुमचं. दररोज जायला लागला तर मग काय दिवसानं म्हणतात ठीक आहे आलाय बसलाय जाईल उठून. म्हणून आपण आपलं काय जे आहे पायरी पाहून कसं वागायचं आपण ठरवायचं असो. पण या ठिकाणी म्हणून हे काय हे तिथपर्यंत गेले पण जाणलं नाही, मग परत आले तिथनं. पर इंद्र त्या मनाने भावनेनेच गेला की कोण आहे हे मी जाणल्याशिवाय परत येणार नाही. ज्ञान ही जाणण्याची शक्ती जी होती, जिज्ञासू वृत्ती, ही कोणाकडे होती, या दोघांपेक्षा इंद्राकडे विशेष होती. आणि म्हणून त्या इंद्रालाच मग काय केला, त्या उमयने काय केलं, उपदेश करून ते जे अंतर्भूत झालं ते कोण होतं, ते तत्व ब्रह्म आहे. अशा प्रकारे इंद्राला साक्षात त्याचा उपदेश केला. आणि मग त्यानंतर इंद्राला काय लक्षात आलं की हे ब्रह्मच आहे. आणि मग काय केलं, इंद्राने इतर सर्वांमध्ये इतर सर्व देवांना त्याचा उपदेश केला. आणि म्हणून इंद्र हा इतर सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचा त्या ठिकाणी ठरला. त्याच्यानंतर तस्यैष आदेशो देत विद्युतो विद्युतो विशदो इत्यादी दैवतम, त्याचा असणारे विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.